नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुणे पीएमसी प्रभाग 9 मध्ये हेराफेरी बॅनर्सची जोरदार चर्चा. पुणे महानगर ग्रोथ हब अंतर्गत पुणे महानगराचा आर्थिक विकास आराखडा. पुणे विमानतळावरील बिबट्याला पकडण्यासाठी प्रशासनाची पाहणी. आणि पुण्यातून अल्पवयीन मुलीचं अपहरण. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक वातावरणात प्रभाग क्रमांक 9 मधील लावलेल्या व्यंगात्मक बॅनर्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. हेराफेरी या शीर्षकाखाली निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर हलक्या फुलक्या शैलीत टीका करण्यात आली आहे. त्यासोबतच नागरिकांनी तातडीने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपलं नाव योग्य प्रभागात आहे का याची खातरजमा करावी असं आवाहनही करण्यात आलंय. या माध्यमातून पीएमसीच्या प्रारूप मतदार याद्यांतील तांत्रिक आणि प्रशासकीय चुका उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. हे बॅनर्स पाषाणचे सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने लावण्यात आले. गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजे 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोग व पुणे महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे. विशेष करून मी माझ्या प्रभागाचं म्हणजे मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये एवढा प्रचंड प्रमाणात घोळ आहे की 8 ते 10 हजार मतदार यामुळे बाधित झालेले आहेत. आणि हा तोच प्रभाग आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक मतदान आहे, म्हणजेच 1,60,000 मतदान आहे. आणि हा तोच प्रभाग आहे ज्याच्यामध्ये 2017ला एक उमेदवार 128 मतांनी तर दुसरा उमेदवार 226 मतांनी निवडून आला होता. तर अशा परिस्थितीत 8 ते 10 हजार मतदान जर बाधित झालं तर हे निवडणूक आयोग कुणाच्या मदतीसाठी करत आहे. आणि हे एवढं मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे की प्रभाग क्रमांक 9 मधले मतदार हे प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधले मतदार हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिफ्ट करण्यात आले, ज्याच्यामुळे एक मतदाराचा अधिकार जो आहे तो वंचित राहतो. मी पाषाणचा मतदार आहे, मी औंधला जाऊन मतदान करून उपयोगच होणार नाही. मी वर्षानुवर्षे इथं राहतोय, मला माझ्या नगरसेवकांना प्रश्न विचारायचे, औंधच्या नगरसेवकांना प्रश्न विचारायचे नाही. त्याच्याचमुळे हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग करते का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि ही एक मोठी हेराफेरी असं मला म्हणायचं आहे. आणि ही एक हेराफेरी अशी की मतदारांना वंचित ठेवायचं आणि बोगस मतदारांना प्रोत्साहन द्यायचं असा हा एक भाग आहे. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात सुधारणा करावी, अन्यथा आम्ही न्यायालयीन लढ्यासाठी देखील पुढे सरसावू आणि न्यायालयीन लढा निश्चित लढू. धन्यवाद. पुण्याच्या विकासाला दिशा देण्याचं पाऊल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं उचललंय. पुणे महानगर ग्रोथ हब अंतर्गत पुणे महानगराचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यात येतोय. या अंतर्गत पुण्याच्या आर्थिक विकासाच्या दिशा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यात आयटी सह इतर उद्योग क्षेत्रे निश्चित करून पुण्याच्या आर्थिक विकासावर भर दिला जाणार आहे. लोहगाव येथील पुणे विमानतळावरील धावपट्टी आणि सीमाभिंतीजवळ बिबट्या दिसल्याची तक्रार आल्याने वन विभाग आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली आहे. बिबट्या दिसलेल्या भागात 3 कॅमेरे बसवण्यात आले असून तेथील भुयारी मार्गांना जाळ्या बसवण्यात आल्या. ट्रॅपमध्ये पुन्हा बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा रचून पिंजरे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाहाच्या आमिषाने एका 13 वर्षाच्या मुलीला पळून नेणाऱ्या तरुणासह त्याच्या सावत्र आईला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिनाभरापासून मुलीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. हैदराबादपासून उत्तर प्रदेशापर्यंत पोलिसांनी शोध घेतला. अखेर पोलिसांनी मुलीला उत्तर प्रदेशातून शोधून काढलाय. मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मध्य प्रदेशातील उमराटी गावातील स्थानिक कारागिरांनी पुण्यातील गुंडटोळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुलांची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर आता यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सोमवारी दिली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक चुका असून एका भागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात दाखवण्यात आली आहेत. या चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी पावलं उचलली आहेत. जड अवजड वाहनांसाठी वेग मर्यादा 30 किलोमीटर प्रति तास करण्यात येणार आहे. हिंजवडी आणि परिसरातील सर्व जड वाहनांना GPS यंत्रणा बसवली जाणार आहे. स्पीड गनद्वारे वेग मर्यादा पालन होते किंवा कसं याची शहानिशा करण्यात येणार आहे. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलाकारांपैकी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच सवाईच्या मंचावर येणार आहेत. पाश्चात्य संगीतात प्रचलित चेलो आणि सॅक्सोफोन या वाद्यांचा भारतीय संगीत संदर्भातील आविष्कार हे यंदाच्या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य असेल. आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे प्राईममध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.